सर क्या कहेंगे जिस तरह से अभी 2 4 8 दिन पहले एक स्कूल का बच्चा गुजर गया करंट लगने से, उसके बाद महावितरण की जो तो अधिकारी जागे, ये तो पूरे हीरानगर में तारों का गुच्छे नीचे लटके हुए, जिसकी वजह से बड़ी घटना हो सकती थी। आपके स्कूल में भी एक पोल पे बहुत सारे तारे लटकी हुई है और ग्राउंड के अंदर वो पोल है, क्या कहेंगे इस पर आप? सर हमारा प्रशासन से यही कहना है कि हमारी जो स्कूल है जेडी प्राथमिक विद्यालय हीनानगर चिकलठाना यहाँ पर है और यहाँ पर बहुत सारे बच्चे जो है तो एजुकेशन हासिल करते हैं। और अभी पिछले हफ्ते में हमने देखा यहाँ के पास के अपने हीनानगर के एरिया में एक बच्चे को जो है तो खुले ओपन हस में जो है तो एक वायर पड़ा हुआ था, उस बच्चे ने उसको टच कर दिया और उससे जो है तो उसकी जगह शाळेच्या ग्राउंडवर खाजगी ग्राउंडवर जे पोल लावलेलं आहे त्याच्यावर इतर भागामध्ये एक कनेक्शन दिलेलं आहे आणि ते तार खाली लोंबकळू लागले. कुठेतरी मोठी घटना होऊ शकते. त्याच्या अगोदर पण ते हे झालेलं आहे, प्रकरण घडलं. हो ते मुलगा वारलं. तर ते पूल तुमच्या जागेमध्ये कसं काय आहे आणि कधीपासून आहे? सर ही जे आमची जे पूल आहे आमच्या शाळेमध्ये, तर हा पूल आमच्या शाळेच्या स्थापन होण्याच्या अगोदर हे झालेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता हा जो पूल आहे, हा पूल आहे ती एक खाजगी जागा आहे आणि खाजगी जागेच्या मध्ये बरोबर सेंटर मध्ये हा पूल लागलेला आहे। आणि आम्ही म्हणजे प्रशासनाला वारंवार तक्रार देऊन निवेदन देऊन ते प्रशासन याची काही दखल घेत नाहीये। आमच्याकडे ओसी वगैरे सगळं पडलेलं आहे, आम्ही वारंवार पाठपुरावा करतो पण प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतं। आता मागच हिनानगर या भागामध्ये एक विद्यार्थी होता, तो खेळता खेळता एखाद्या म्हणजे त्याला करंट लागला, तर इथं अशी दुर्घटना होऊ नये ही आमची अपेक्षा आहे। आणि आमच्याकडे तुम्ही पाहू शकता म्हणजे अगदी छोटे मुलं आहे, म्हणजे नर्सरी पासून तर डायरेक्ट 10 क्लास पर्यंतचे हे मुलं, समजा आमचं यांच्याकडे पूर्ण लक्ष असतंच, पण बाय चान्स कधी दुर्लक्ष जर झालं आणि समजा जर या पोलमध्ये करंट जर उतरला तर इथं अनर्थ दुर्घटना घडू शकते। तर आम्हाला प्रशासनाला हीच विनंती आहे कळकळीची की तुम्ही काय करा, हा पोल कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करा। आणि ही जी पूर्ण जी जागा आहे, ही जागा पूर्ण खाजगी जागा आहे। तर या खाजगी जागेमध्ये आम्ही नसताना आम्ही असतो तोपर्यंत तिथे वायर वगैरे लागत नाही। आम्ही जेव्हा घरी जातो त्यावेळेस काय करतात ते आमच्या पाठीमागं हे वरती जे खाजगी जे आहे ते पूर्ण हे तारा लावून घेतात। त्यामुळे आम्हाला प्रश्न एवढी विनंती कळकळीची की बाबा तुम्ही काय करा, हा पोल कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करा, यामुळं विद्यार्थ्यांमध्ये समजा हानी होणार नाही, अशी दुर्घटना होऊ नये ही आमची त्यांना कळकळीची विनंती आहे। आता सर तुम्ही हे पाहू शकता वरती हे जे वायर गेलेले आहेत ना, हे 1-2 वेळेस ते खाली पडल्या होत्या, तर खाली पडल्याचं आम्ही त्यांना वारंवार तक्रार दिली, त्यांना आम्ही निवेदन बी सादर केले, पण त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही। तर आम्ही एक प्रायव्हेट माणूस लावून हे वरती तारा वगैरे बांधून घेतल्यात, हे एवढं इथं म्हणजे हलगर्जीपणा वगैरे करतायत। आपलं नाव? माझं नाव आहे जयलाल राठोड, सहशिक्षक गोपीनाथ प्राथमिक विद्यालय हिनानगर।